विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरमध्ये दी कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉईंट इन अ प्लेन या भागावर चर्चा करणार आहोत. एखाद्या प्लेनमध्ये जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटला दोन कोऑर्डिनेट असतात. एक म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आणि दुसरा म्हणजे वाय कोऑर्डिनेट. तर आता आपण समजावून घेणार आहोत की एक्स कोऑर्डिनेट म्हणजे नेमकं काय. तर या फिगरमध्ये तुम्ही पाहू शकता की पॉईंट पी आहे. पी हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे. तर पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे नेमकं काय. तर पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे पी या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासून असलेलं डिस्टन्स. पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे पी या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासून असलेलं डिस्टन्स. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम वाय ॲक्सिस. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम वाय ॲक्सिस. तर आता पॉईंट पीचं वाय ॲक्सिसपासून असलेलं डिस्टन्स तुम्ही इथं पाहू शकता. या फिगरमध्ये पॉईंट पी तुम्हाला दिसत आहे. पॉईंट पी हा वाय ॲक्सिसपासून किती युनिट डिस्टन्सवर आहे हे सांगणं म्हणजे पीचा एक्स कोऑर्डिनेट सांगणं. जसे की आता तुम्हाला जर पाहायचं की पी हा पॉईंट वाय ॲक्सिसपासून किती डिस्टन्सवर आहे, तर हा पी पॉईंट आहे आणि हा वाय ॲक्सिस आहे. म्हणजेच पी या पॉईंटचं वाय ॲक्सिसपासून असलेलं डिस्टन्स हे एन पी आहे. एन पी. आता एन पी या सेगमेंटची लेंथ नेमकी किती आहे ते तुम्ही एक्स ॲक्सिसवर पाहू शकता. एक्स ॲक्सिसवर तुम्हाला एन पी या सेगमेंटची लेंथ पाहता येते. आता इथं तुम्ही पाहू शकता एन पी या सेगमेंटमध्ये एकूण 2 युनिट डिस्टन्स आहे. 0 to 1, 1 to 2. It means that distance of point P from y-axis, distance of point P from y-axis is 2 units. आणि यालाच तुम्ही P या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट म्हणणार आहात. याच पद्धतीनं आता P या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट. पी या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे पी या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासून असलेलं डिस्टन्स. आता पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसपासून किती युनिट डिस्टन्सवर आहे, तर तुम्ही पाहू शकता या फिगरमध्ये पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसपासून पी एम एवढ्या डिस्टन्सवर आहे. पी या पॉईंटचं एक्स ॲक्सिसपासून असलेलं डिस्टन्स पी एम आहे. पी एम. आता ही पी एम जी सेगमेंट आहे ती किती युनिट आहे, पी एम या सेगमेंटची लेंथ किती युनिट आहे हे तुम्ही वाय ॲक्सिसवर पाहू शकता. हे पहा किती युनिट आहे. पी एम सेगमेंटची लेंथ 1, 2 आणि हे 3 युनिट आहे. याचाच अर्थ पी हा पॉईंट एक्स ॲक्सिसपासून 3 युनिट डिस्टन्सवर आहे. म्हणजेच पीचा वाय कोऑर्डिनेट 3 आहे. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल पीचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पी इज नथिंग बट डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम वाय ॲक्सिस. डिस्टन्स ऑफ पॉईंट पी फ्रॉम वाय ॲक्सिस. What is y coordinate? Y coordinate is nothing but distance of point P from x axis. Distance of point P from x axis. तर हे आहेत x कोऑर्डिनेट आणि y कोऑर्डिनेट. तर आता आपण समजावून घेणार आहोत एखाद्या पॉईंटचा x कोऑर्डिनेट कसा ठरवायचा आणि y कोऑर्डिनेट कसा ठरवायचा.
गृहीत धरा आता हा पी पॉईंट आहे. तुम्हाला पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट जर ठरवायचा असेल तर तुम्ही पी या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला पाहिजे. काय करायचं आहे, तुम्हाला जर पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट ठरवायचा असेल तर या पॉईंट पीपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाका. फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे. तर हा परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवर कुठल्या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे ते पहा. इथं तुम्ही पाहू शकता पीपासून एक्स ॲक्सिसवर टाकलेला परपेंडिक्युलर +2 या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणू शकता पी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट +2 आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज 2 +2 आणि म्हणून पीच्या समोर ब्रॅकेटमध्ये +2 अशी नोंद केलेली आहे. आता पी या पॉईंटचा तुम्हाला वाय कोऑर्डिनेट ठरवायचा आहे. पी या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट ठरवण्यासाठी तुम्ही पी या पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला पाहिजे. पी या पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकल्यानंतर तो वाय ॲक्सिसवर कुठल्या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे तो नंबर म्हणजे पीचा वाय कोऑर्डिनेट. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल पीचा एक्स कोऑर्डिनेट म्हणजे काय, तर पीपासून तुम्ही एक्स ॲक्सिसवर टाकलेला परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवरील ज्या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे तो नंबर म्हणजे पीचा एक्स कोऑर्डिनेट आणि तो फर्स्ट पोझिशनवर नोंदवायचा असतो. पीचा एक्स कोऑर्डिनेट ब्रॅकेटमध्ये फर्स्ट पोझिशनवर नोंदवायचा असतो. आता पीचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे तुम्हाला पीपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा आहे. पीचा वाय कोऑर्डिनेट ठरवण्यासाठी तुम्ही पीपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकणार आहात आणि हा परपेंडिक्युलर वाय ॲक्सिसवरील ज्या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे किंवा जुळत आहे तो नंबर म्हणजे पी या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट आहे. आणि वाय कोऑर्डिनेट हा सेकंड पोझिशनवर नोंदवायचा असतो. ब्रॅकेटमध्ये सेकंड पोझिशनवर वाय कोऑर्डिनेट असतो. फर्स्ट पोझिशनवर एक्स कोऑर्डिनेट सेकंड पोझिशनवर वाय कोऑर्डिनेट. म्हणजे कोऑर्डिनेट नोंदवण्याची ही पद्धत आहे. पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्हाला जर नोंदवायचे असतील तर पीच्या समोर एक स्मॉल ब्रॅकेट करणार तुम्ही. फर्स्ट पोझिशनवर एक्स कोऑर्डिनेट नोंदवणार, त्याच्यानंतर कॉमा देणार आणि सेकंड पोझिशनवर वाय कोऑर्डिनेट नोंदवणार. तर आता हे कोऑर्डिनेट कसे ठरवायचे हे तुम्ही व्यवस्थित समजून घेणार आहात. कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवण्याची पद्धत ठरलेली आहे. आता गृहीत धरा आपल्याला क्यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवायचे आहेत. कुठल्या पॉईंटचे, क्यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवायचे. तर आता क्यूचा सुरुवातीला तुम्ही एक्स कोऑर्डिनेट ठरवणार आहात आणि क्यूचा एक्स कोऑर्डिनेट ठरवण्यासाठी क्यू या पॉईंटपासून तुम्हाला एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचं आहे. क्यूपासून एक्स ॲक्सिसवर तुम्ही परपेंडिक्युलर टाकायलात. हे पहा, क्यूपासून एक्स ॲक्सिसवर आपण परपेंडिक्युलर टाकत आहोत. तर हा परपेंडिक्युलर आहे क्यूपासून एक्स ॲक्सिसवर टाकलेला परपेंडिक्युलर या फिगरमध्ये QS या डॉटेड सेगमेंटनं दाखवलेला आहे. तर आता हा परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवर कुठल्या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे किंवा जुळत आहे हे तुम्ही पाहायलात. क्यूपासून एक्स ॲक्सिसवर टाकलेला परपेंडिक्युलर -3 सोबत कोइन्साइड होत आहे. -3 सोबत. याचाच अर्थ क्यू या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट -3 आहे.
क्यू या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट -3 आहे. आता तुम्हाला वाय कोऑर्डिनेट ठरवायचं आहे. तुम्हाला क्यू या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट ठरवायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करणार, तर क्यूपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकणार. क्यूपासून वाय ॲक्सिसवर म्हणजे व्हर्टिकल नंबर लाईन जी आहे त्या नंबर लाईनवर तुम्ही परपेंडिक्युलर टाकणार क्यूपासून वाय ॲक्सिसवर. तुम्हाला जर क्यूचा वाय कोऑर्डिनेट ठरवायचं असेल तर तुम्ही या क्यू पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकणार. हा परपेंडिक्युलर वाय ॲक्सिसवर या पॉझिटिव्ह 2 सोबत कोइन्साइड होत आहे. याचा अर्थ क्यू या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट -2 आहे आणि एक्स कोऑर्डिनेट किती आहे त्याच्यासाठी तुम्ही क्यूपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला. तो एक्स ॲक्सिसवर -3 सोबत कोइन्साइड झाला आणि म्हणून क्यूचा एक्स कोऑर्डिनेट -3 आला. क्यू या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट -3 आहे. क्यू या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट +2 आहे आणि म्हणून क्यू या पॉईंटचे कोऑर्डिनेट -3, +2 असे नोंदवलेले आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q are -3, 2. It means that x coordinate of Q is -3 and y coordinate of Q is +2. तर या पद्धतीनं तुम्ही कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवू शकता. तर इथं सुद्धा काही पॉईंट दिलेले आहेत पहा. एक्स आणि वाय प्लेनमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही पॉईंट दिसत आहेत. तर यातल्या प्रत्येक पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवण्याचा आता तुम्ही प्रयत्न करणार आहात. पाहू आपल्याला यातल्या किती पॉईंटचे कोऑर्डिनेट अचूक सांगता येतात. तर सुरुवातीला मी पॉईंट घेणार आहे ई. तर ई या पॉईंटचा तुम्ही एक्स कोऑर्डिनेट सांगणार आहात मला. ई या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे. ई या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट फटकन. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात, ई या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकणार आहात. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं उत्तर तयार असेल पहा. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई इज, तुम्ही ही कृती करत आहात. एक्स कोऑर्डिनेट ठरवण्यासाठी ई या पॉईंटपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकला. तो कुणासोबत कोइन्साइड होत आहे, तर +2 सोबत. याचा अर्थ ईचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 2 आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ ई इज 2. नाउ व्हॉट इज वाय कोऑर्डिनेट ऑफ ई. ईचा वाय कोऑर्डिनेट कोणता आहे किंवा किती आहे. ईचा वाय कोऑर्डिनेट ठरवण्यासाठी तुम्ही ई या पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकणार. ई या पॉईंटपासून वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकत आहात. कुणासोबत कोइन्साइड होत आहे, तर +1 सोबत कोइन्साइड होत आहे. याचा अर्थ ई या पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट +1 आहे. आता तुम्ही पाहिलात ईचा एक्स कोऑर्डिनेट 2 आहे, ईचा वाय कोऑर्डिनेट 1 आहे. ई या पॉईंटचे दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येत आहेत. त्याचं कारण ई हा पॉईंट फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असलेल्या प्रत्येक पॉईंटचे दोन्ही कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतात आणि म्हणून ईचा एक्स कोऑर्डिनेट +2 येत आहे, वाय कोऑर्डिनेट +1 येत आहे. बोथ कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ई आर पॉझिटिव्ह. आता तुम्ही आपला जो सेकंड पॉईंट आहे एफ, त्या सेकंड पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवत आहात. एफ हे पाहिलात तुम्ही स्क्रीनवर. एफ हा पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये दिलेला आहे. तर आता तुम्हाला जर एफचा एक्स कोऑर्डिनेट ठरवायचा असेल तर तुम्ही काय करणार,
या एफ पासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकणार. एफ पासून एक्स ॲक्सिसवर टाकलेला परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवर ज्या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे तो नंबर म्हणजे एफचा एक्स कोऑर्डिनेट. Therefore, x coordinate of point F is -3. X coordinate of point F is -3. Now, which is the y coordinate of point F? Now, in order to state y coordinate of point F, we have to draw perpendicular on y-axis. We have to draw perpendicular on y-axis. y-axis वर टाकलेला परपेंडिक्युलर y-axis वरील कुठल्या नंबर सोबत कोइन्साइड होत आहे. F या पॉइंट पासून y-axis वर टाकलेला परपेंडिक्युलर y-axis वरील +3 या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे आणि म्हणून एफचा वाय कोऑर्डिनेट +3 आहे. एफचा वाय कोऑर्डिनेट +3 आहे. एफचा एक्स कोऑर्डिनेट -3 आहे. याचा अर्थ एफचा एक्स कोऑर्डिनेट -3 म्हणजे निगेटिव्ह आहे आणि वाय कोऑर्डिनेट +3 म्हणजे पॉझिटिव्ह आहे. एफ या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह, वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह, कारण हा पॉईंट सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून एक्स कोऑर्डिनेट निगेटिव्ह असतो आणि वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो. तर हे झाले एफचे कोऑर्डिनेट. याच्यानंतर आता तुम्ही जी या पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवणार आहात. पॉईंट जी फिगरमध्ये तुम्ही पॉईंट जी पाहिलात. जीचा एक्स कोऑर्डिनेट जर तुम्हाला ठरवायचा असेल तर जी पासून तुम्ही एक्स ॲक्सिस म्हणजे वरच्या साईडला परपेंडिक्युलर टाकला पाहिजे. एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल नंबर लाईन. हॉरिझॉन्टल नंबर लाईन इज एक्स ॲक्सिस. तर या एक्स ॲक्सिसवर तुम्ही जी पासून परपेंडिक्युलर टाकायला लागतो. तर हा परपेंडिक्युलर -4 सोबत कोइन्साइड होत आहे किंवा जुळत आहे म्हणून जी या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट -4 आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट जी इज -4. नाउ विच इज द वाय कोऑर्डिनेट? वाय कोऑर्डिनेट ऑफ जी इज -2. जीचा वाय कोऑर्डिनेट ठरवण्यासाठी तुम्ही वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल नंबर लाईन, या व्हर्टिकल नंबर लाईनवर तुम्ही परपेंडिक्युलर टाकणार. हे पहा, वाय ॲक्सिस म्हणजे व्हर्टिकल नंबर लाईन. या व्हर्टिकल नंबर लाईनवर जी पासून तुम्ही परपेंडिक्युलर टाकायला आणि हा परपेंडिक्युलर वाय ॲक्सिसवरील -2 सोबत कोइन्साइड होत आहे. याचा अर्थ काय की -2 हा जीचा वाय कोऑर्डिनेट आहे. y coordinate of g is -2. X coordinate of g is -4. Therefore, coordinates of point G are -4, -2. Coordinates of point G are -4, -2. That is, both coordinates of point G are negative because point G is in third quadrant. Point G is in third quadrant and therefore both coordinates of point G are negative. Both coordinates of each point in third quadrant are negative. Now we can write coordinates of point T. Point T is in fourth quadrant. Point T
is in fourth quadrant. Now x coordinate of point T. For x coordinate of point T, we have to draw perpendicular. We have to draw perpendicular on x axis. Draw perpendicular from point T on x axis. तर हा परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसवरील +3 या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे. याचा अर्थ काय? टीचा एक्स कॉर्डिनेट +3 आहे. आता टीचा वाय कॉर्डिनेट ठरवण्यासाठी टीपासून तुम्ही वाय ॲक्सिसवर परपेंडिक्युलर टाकत आहात. टीपासून वाय ॲक्सिसवर टाकलेला परपेंडिक्युलर वाय ॲक्सिसवरील -1 या नंबरसोबत कोइन्साइड होत आहे आणि म्हणून टीचा वाय कॉर्डिनेट -1 आहे. टीचा एक्स कॉर्डिनेट +3 आहे. टीचा वाय कॉर्डिनेट -1 आहे. Therefore, we can write coordinates of point T. Coordinates of point T are +3, -1. 3, -1. 3, -1 are the coordinates of point T. 3, -1. That is, x coordinate is positive and y coordinate is negative. x coordinate पॉझिटिव्ह आहे, y coordinate निगेटिव्ह आहे. त्याचं कारण हा पॉईंट फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे. तर या पद्धतीनं तुम्ही एक्स वाय प्लेनवर किंवा एक्स वाय प्लेनमध्ये असलेल्या कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट ठरवू शकता. एक्स वाय प्लेनमध्ये असलेल्या कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट या पद्धतीनं ठरवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, एक्स वाय प्लेनमध्ये असलेल्या कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे ठरवायचे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. हा व्हिडिओ तुम्ही परत जर पाहिला तर या पद्धतीच्या कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट तुम्ही अचूक सांगू शकता किंवा ठरवू शकता. हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला लाभदायक ठरेल. यातून पॉईंटचे कोऑर्डिनेट कसे ठरवायचे किंवा कसे सांगायचे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.